नवीन भोसरी रुग्णालयात गंभीर रुग्णांना दाद नाही. डॉक्टरांविरोधात सचिन काळभोर यांची कारवाईची मागणी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील नवीन भोसरी रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यरत असून देखील गंभीर रुग्णांना तिथे दाखल करून घेतलं जात नाही असा गंभीर आरोप करण्यात आलाय. भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी या संदर्भात आयुक्तांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात 8 बेडची सुविधा असूनही तिथे गंभीर आणि अस्वस्थ रुग्णांना तात्काळ दाखल करण्याऐवजी त्यांना खासगी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णांनी त्याच्या नातेवाईकांना वेळ वाया जाण्याची मोठी गैरसोय होते. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो असा आरोप काळभोर यांनी केलाय. महानगरपालिकेनं कोट्यावधी रुपये खर्च करून हे रुग्णालय सुरू केलंय. तसेच लाखो रुपयांवर अनुभवी फिजिशियन, डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय मनुष्यबळ नेमलंय. तरी देखील रुग्णांना योग्य वेळी उपचार न मिळणं आणि त्यांना खासगी रुग्णालयात पाठवलं जाणं हा गंभीर विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. काळभोर यांनी या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि अन्य महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग कायम फुल असतो. मात्र नवीन भोसरी रुग्णालयात मात्र रुग्णांना दाखल करून घेतलं जात नाही. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांचे खासगी रुग्णालयाशी काहीतरी आर्थिक हितसंबंध आहेत असा संशय उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा नवीन भोसरी रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी कधी आणि कशी होते याकडे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष लागलंय. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.